यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव। त्या पुस्तकात मागच्या साईडला सगळे श्लोक आहेत एकत्र. वासना मात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। जवल पूज्यपाद आचार्य भगवान की जय। आचार्य भगवान की जय। हां, कुठे गेला आवाज? मग ते घ्या, शास्त्र ठेवायला टेबल पाहिजे असतं समोर. सांगा अर्थ. आता परिचित झालाय श्लोक. वपू, गृह, धन, स्त्री, पुत्र, मित्र सगळे शत्रू आहेत. शत्रू मित्र हे सगळे मित्र. सर्वथा अन्य स्वभावानी, हे सर्व कसे आहेत? सर्वथा अन्य स्वभावाले आहेत. पण मूळ जीव त्याला स्वतःच्या स्वभावरूप मानतो असं म्हणायचं. म्हणजे स्व मानतो, माझे मानतो, मी मानतो, म्हणून दुःखाला प्राप्त होतो, मोही होतो. मग याच्यात बघितलं होतं काल. काय सांगा, एक वाक्य काय लिहायला सांगितलं होतं घरात? वहीत तर लिहायचं, घरात नाही लिहिलं तर काय लिहायचं होतं? काय सांगितलं होतं कालचं वाक्य सिद्धम? हाँ, शरीर ममत्व के लायक नहीं है. लिहा आता तरी, आपल्याला वाचून तरी लक्षात यावं की शरीर हे ममत्वाच्या लायकीचं नाही. कोणाशी ममत्व करायला पाहिजे हो? ज्याच्याशी करायला पाहिजे त्याच्याशी जोडत नाही उपयोग, आणि ज्याला नको तिथं सगळीकडे जोडतोय. मग ते शरीर हे परद्रव्य असं भासत नाही. म्हणून आता मी सामायिकात तेच विचार केला की अनुभवन केलं की शरीर कुठं माझं आहे आणि आपण काय करतोय त्याला. किती दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे शरीराचा आणि जीवाचा, पण त्याच्याशी किती मोह. आणि त्या मोहापोटी हा जीव नको ते सर्व कार्य करतो. म्हणजे म्हटलं ना, शरीराच्या साठीच शत्रुता आहे, शरीराच्या साठीच मित्रता आहे, शरीराच्या साठीच लग्न आहे, शरीरासाठीच धंदा आहे, स्वयंपाक आहे, जेवण आहे. काय नाही आहे हो, सगळं शरीरासाठी आहे. काय म्हणले? आणि काल बघितलं होतं एक वाक्य, काय? स्वशरीर संस्कार. ह्याच्यावर काय चिंतन केलं का? स्वतःच्या शरीराचे आपण संस्कार दिवस रात्र करतोय, प्रत्येक समयाला करतोय. काय केलं? शरीराचे संस्कार केले म्हणजे काय केलं?
सुंदर आहे. एवढंच, फक्त मी शरीर आहे हेच शरीराचे संस्कार आहेत. मी आत्मा आहे हे संस्कार कधी केले हो? ते वास्तविक संस्कार आहेत, करायला पाहिजेत. पण मी शरीर, माझं शरीर, शरीराने सुख, शरीराचं काय वाईट झालं तर माझं वाईट झालं, त्याचं दुःख, शरीराचं दुःख ते माझं दुःख. शरीराचे काही विपरीत घडले तर त्याच्यामध्ये तीव्र कशाई होतो. स्वतःचं घात करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे झालं कोणाचा? शरीराचा घात झाला होता, शरीराला त्रास झाला होता, पण मानला कोणाला हो? जीवालाच. म्हणजे जीवाचा घात करायचा. म्हणजे काय समजून घ्या, एक उदाहरण असं की शेजारी होता आणि त्या शेजाऱ्याला कोणीतरी त्रास दिला आणि तुम्ही काय केलं? स्वतः आत्महत्या केली. बरोबर केलं का चुकीचं केलं? का? इतका प्रिय होता तो शेजारी की त्याला कोणीतरी मारलं म्हणून तुम्ही आत्मघात केला. किती वेड्यासारखं वाटतं आपल्याला हे ऐकायला सुद्धा. हा, म्हणजे शेजारी तो नाही आहे, शेजारी कोण आहे? तर शरीर आहे. त्या शरीराला कोणीतरी मारलं, शरीराला कोणीतरी काय तप्त दागिने घातले अंगावर, शरीराची निंदा केली, लगेच तिथं काय वाटलं हो? त्या शेजाऱ्याचं केलं तर माझं केलं असं मानून जीवानी स्वतःचा घात करून घेतला. म्हणून सांगतायत काय करू नका, शरीराचा मोह करू नका. ह्याच्यासाठी त्यांनी जिनेंद्र रचनामध्ये छान घेतलेत बरं का, 1-2 श्लोक. तुम्हाला आहे का जिनेंद्र रचना? आहे का? तिकडे ठेवली होईल. तर जिनेंद्र रचनामध्ये जे समाधी मरण भाषा आहे ना, त्याचा पाठ करत जावा. त्याच्यामध्ये सगळे शरीरापासून विरक्तीचे श्लोक आहेत. काय म्हणायचं, हे कडवे आहेत. त्यातलं त्याच्या आधी 8वं कडवं घ्या. 8वं समाधी मरण भाषा असेल, म्हणजे हे असेल ना जिनेंद्र रचना, तर त्यात सांगितलंय त्यांनी की हा जीव मोहाने काय काय करतो. या शरीराला मी मानून शरीराच्या सुखासाठी नको नको ते सगळं करतोय. आणि सगळ्यात मोठं करतोय तो मोह. यह तन सात कुधात मई है, देखत ही घिन आवे, चर्म लपेटी ऊपर सोहे, भीतर विष्टा पावे. कशासाठी सांगाले? ज्या गोष्टीचा तुम्ही मोह करता ती गोष्ट कशी आहे हे दाखवायला लागले. म्हणजे समजून घ्या, एखादी विष्ठा पडली आहे बाहेर आणि तुम्ही त्याचा मोह करताय, कसं वाटेल हो? छी थू नाही, आम्ही नाही करणार असं. म्हणजे सांगायचंय की तिथं असं ते दुसरं उदाहरण घेतल्यावर आपल्याला ग्लानी वाटते. आणि तेच आपलं ह्या शरीराचं तसं रूप बघत नाही आपण, त्यामुळे त्याच्याविषयी ती आसक्ती कमी होत नाही आहे. किंवा शरीराचं सोडा, शरीराच्या आत आपण आता काय म्हणायचं, एक एक नय आत आत घ्यायचे. जसं म्हणलं, शरीर माझं कुठला नाही हो? नाही 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 कुठला, चुकू नका चुकू नका. आता काय तुला नाही, एक चुकलं की दुसरे सगळे चुकतात. चल ना काकी, शरीर माझं कुठला नाही आहे. उपचरिता सद्भूत. कुठलं कुठलं म्हणलं? उपचरित असद्भूत. उपचरित अनुपचरित असद्भूत. उपचरित असद्भूत. उपचरित पण सांगताय, अनुपचरित पण सांगताय. नाही नाही, अनुपचरित असद्भूत. हा, अनुपचरित एक क्षेत्रावगा हा संबंध आहे ना त्याचा. त्यामुळं शरीर माझं म्हणलं तर अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही आला. तुम्ही माझं म्हणलं, त्याचा मोह केला. आता त्याच्यातून परत आत जावा. सांगा, उपचरित सद्भूत मध्ये काय हो? हा, माझे कशा आहे? हा, काय 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 कशा आहे माझे?
उपचरित सद्भूत म्हणले मी. घर घर नाही बाबा, सद्भूत सद्भूत. कसे आहे? हा. बाहेर सद्भूत चाललाय तुम्ही. म्हणलं, मी हा. आत घ्यायला तुम्हाला, तर तुम्ही बाहेर जायला लागलाय. त्या हा. शरीराचा कशाला मोह वाईट राहिली. आहे, तर त्या शरीरापेक्षा आत जावा हे सांगितलं मी, की जे काय आपले रागद्वेषादी विकारी भाव आहेत, आपल्या उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक पर्याय आहेत, तर त्या पर्यायाला सुद्धा मी असं मानतो ना, त्याच्यामुळे अधिक मोही होतोय. मग सांगतायत ते सुद्धा तुझं स्वरूप नाही आहे. मग ते किती भिन्न आहे आपल्यापासून, ते क्षणिक आहे. कुठलीही पर्याय असू दे नश्वर आहे, ते म्हणजे जीवाचं स्वभाव नाही. मग ह्याच्यासाठी सांगितलं त्यांनी की जे शरीर आहे तर ते कसं आहे, त्याचं रूप समजल्यावर तर त्याच्यापासून वैराग्य व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी परत एकदा, यह तन सात कुधा तुमई है, देखत ही घिन आवे, चर्म लपेटी ऊपर सोहे, भीतर विष्टा पावे. नाही का त्या वर्णिजींनी घेतलेली गोष्ट आहे. ती स्त्री असती, काय झालं, चालली होती कुठं, तिच्या हातात होती एक पाटी आणि त्याच्यात होती विष्टा, आणि ती तिला घेऊन जायची होती एका मार्केटातनं दुसरीकडं. म्हणजे मार्केट भरलं होतं तिथं, आणि त्या रस्त्यावरनं तिला घेऊन जायला नको वाटायला, कारण त्याचा दुर्गंध होता फार. मग तिने त्याच्यावर काय मिळालं नाही म्हणून जे समोर दिसलं ते झाकलं, तर होतं वेल्वेटचं कापड, एकदम मस्त. कशावर झाकलं? तर ते झाकलं आणि ती डोक्यावर घेऊन निघाली, आणि आपलं चालली आहे ठुमकत म्हटल्यावर 4 पोरं आली मागून आणि म्हणली, काय आहे तुझ्या पाटी टोपलीमध्ये? तर ती म्हणतीये की काय देण्यासारखं नाही आहे, घेण्यासारखं नाही आहे, बघण्यासारखं सुद्धा नाही आहे. तरी पण ते 4 पैकी एक जण म्हणला ठीक आहे म्हणला आणि निघून गेला. 3 राहिले मागं, ते परत तिच्या मागं चालतायत. पुढे गेल्यावर त्यातला एक म्हणतो, नाही मला काय आहे ते सांगच. ती म्हणती विष्टा आहे, तरी सुद्धा मला दाखव. आणि मग त्यांनी दाखवलं उघडून, तर त्यातले एक बघतो आणि निघून जातो. आणि आता मागं परत दोघं चालत राहत आहेत. ते म्हणले की नाही, आम्हाला विश्वास नाहीच आहे, एवढं सुंदर तू झाकलंय, एवढं सगळं त्याचं चांगलं आहे म्हणल्यावर रूप बाहेरून, तर त्यात कशी विष्टा असेल. तर पुढं परत चालत गेला, दोघं गेल्यावर पुढं काय झालं, त्यातल्या एकाने परत म्हणलं की मला अजून जवळून दाखव. आणि मग तिने उघडलं, तर त्यांनी वास घेतला, डोळ्यांनी पाहिलं, आणि मग वैराग्य झालं की पळून गेला. म्हणला की खरोखर हे घाण आहे, म्हणजे सेवन करण्यायोग्य नाही आहे, पाहण्यायोग्य सुद्धा नाही आहे. आणि मग ती पुन्हा झाकली आणि पुढं चालली, तर अजून एकटं राहिलंय मागं. काय करताय सांगावं ते म्हणते नाही, मला परीक्षा करायची आहे, काय आहे. आपले का तोंडावर 12 वाजले. तर त्यांनी ते उचललं आणि त्याची टेस्ट घेतली. आता आपण पण सगळं केलंय, त्याच्याविषयी काय नाही म्हणू नका. आणि तो ते बघितल्यावर मग त्याला कळालं तर का नाही, शाळा झाला का नाही त्यातनं. तर म्हणजे म्हणायचंय की असं ते रूप आहे त्या शरीराचं, पण बघून सुद्धा मोही जीव काय करतोय, फक्त हे वरती चामडं लावलंय ना, लिहिलं त्यांनी काय, चर्म लपेटी ऊपर सोहे. फक्त चर्मवर सुंदर दिसतंय म्हणून तुम्हाला आतलं रूप कसं वाटतंय, सुंदर वाटतंय, पण आतमध्ये काय हो, विष्टा आहे. कशाची? 7 कुधातू आहेत भरलेले त्यात, आणि ज्याच्यामध्ये अत्यंत दुर्गंधी आहे ते, किंवा अति घिणावणं रूप आहे त्याचं. मग फक्त हे वरचं चामडं काढा म्हणून सांगितलं त्यांनी एकदा. कसं दिसेल हो आरशात बघायला रूप तुमचं? फक्त हे शरीराचं वरचं त्वचा आहे ना, तेवढीच निघाली, दुसरं पण काय नाही. तरी सुद्धा भयानक रूप आहे, ते आपल्याला सुद्धा पाहणार नाही. अशा शरीराचा आपण मोह करतोय. काय म्हणून? माझं रूप किती सुंदर, माझे केस, माझे डोळे, माझं चेहरा, माझे काय शरीर यष्टी, कशामध्ये अडकतोय. सांगतायत हे सगळा शरीराचा मोह कशामुळे होतो? शरीराचा मोह का होतो? कारण काय? कारण काय?
अज्ञान आहे, मोह आहे, ममत्व आहे त्याच्यामध्ये. त्या मिथ्या मान्यतेनी त्याला मी मानलंय. म्हणजे कारण शोधा तर त्याचा नाश करून तुम्हाला कार्यामध्ये फरक कळता येईल. तुम्ही काय करताय हो, त्या शरीराला नष्ट करून काय उपयोग नाही आहे. शरीराचा मोह नष्ट करायचा हे सांगतायत आणि तुम्ही शरीर नष्ट करण्याचा प्रयत्न करताय. काय होणार, हे शरीर नष्ट होणार तर दुसऱ्या शरीरात जाणार, पुन्हा त्याचा मोह करणार. म्हणून जे तुम्हाला परिभ्रमण करवणार आहे ते शरीर नाही आहे तर त्या शरीराचा मोह आहे. म्हणून त्याचं रूप समजून घ्या तर त्याच्यापासून सहज दूर जाऊ शकणार, त्याच्याशी वैराग्य होणार. यह तन सात कुधात मई है, देखत ही घिन आवे, चरमल पेटी ऊपर सोहे, भीतर विष्टा पावे, अति दुर्गंध पावन सो यह, मूर्ख प्रीति बढ़ावे, देह विनाशी जिय विनाशी, नित्य स्वरूप कहावे. काय सांगितलं, अति दुर्गंध अपावन सोयह. कसं आहे शरीराचं रूप, अति दुर्गंध स्वरूप असं आहे की ते अतिशय दुर्गंधी आहे, जे की तुम्हाला सहन होणार नाही असं. आणि अपावन आहे म्हणजे अपवित्र आहे. त्याला कशाने स्वच्छ केल्यावर, कशाने धुतल्यावर ते पवित्र होणार, मोती साबण, काय फेअर अँड लवली, अजून काय हो, लक्स म्हणा, आणि काय 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 वापरून काय करते तो, पावन करण्याचा प्रयत्न करतो शरीराला. किती पावन होणार, म्हणजे सांगतायत काय, म्हणजे भावभासना करावं त्याची की शरीर हे स्वतः दुर्गंधाने बनलेलं आहे. तर त्याला कितीही तुम्ही बाहेरून सुगंधी द्रव्य लावण्याचा प्रयत्न करा, ते द्रव्य सगळे दुर्गंधी होतील पण शरीर कधी सुगंधी होणार नाही. 5 मिनिटासाठी वाटतंय आपल्याला की फ्रेश झालो, काहीतरी सुगंध येतोय वगैरे, पण नियमाने 10 मिनिटांनी बघा ते जे लावलेली वस्तू असते ती सुद्धा खराब झालेली असते. म्हणून सांगितलं की काय म्हणलो ह्याच्यामध्ये, अशुची भावनामध्ये, इस देह के संयोग में जो वस्तु पल भर आएगी, वह भी मलिन मलमूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी. या शरीराच्या सानिध्यामध्ये जी वस्तू काही क्षणासाठी जरी आली तरी सुद्धा ती दुर्गंधमय होते. मग कसं हे शरीर सुंदर होणार आहे का पावन होणार आहे, ज्याचा स्वभावच नाही आहे ते तशा रूप परिवर्तित होत नाही. म्हणजे बघून घ्या ना, हे शरीर आहे आणि हा आत्मा आहे, आणि ह्यांचा एकत्र आत्ता संयोग झाला इतकंच. या शरीराचं रूप आहे अपावन, अपवित्र, दुर्गंधी, आणि हा आत्मा कसा आहे हो, सुगंधी, शुद्ध आहे, पवित्र आहे स्वभावानेच, आणि या शरीरापासून अस्पर्शी आहे. मग भलेही ते एकत्र आहे तरी सुद्धा सांगितलं याचे गुणधर्म याच्यात जात नाहीत, याचा स्वभाव याच्यात जात नाही. म्हणून आत्मा कितीही शरीराच्या संयोगात कितीही काळपर्यंत राहिला तरी सुद्धा आत्मा दुर्गंधी होत नाही, अपवित्र होत नाही, आणि शरीर सुगंधी होत नाही, पवित्र होत नाही. म्हणून सांगितलं त्यांनी पुढच्या 2 ओळीत सांगितली ना, किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा, वह ध्येय है श्रद्धेय है बस नेय भी वह आत्मा. उस आत्मा की भाव साधना ही भावना का सार है, ध्रुव धाम की आराधना आराधना का सार है. किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा. अनंत काळ गेला ह्या शरीराच्या संयोगामध्ये, पण तरी सुद्धा हा आत्मा निर्मळ आहे. म्हणजे जसं म्हटलं ना, ते सोनं आहे,
ते गटारीत पडलं. काय झालं हो? 10 वर्षापूर्वी पडलं होतं आणि तुम्हाला आत्ता कळालं तिथं आहे म्हणून. काय करणार? वर मलिनता आली पण आज सोनं आहे. खूप घाण आहे ते, इतकी घाण आहे माहिती त्या गटारीमध्ये. आता काय करणार तुम्ही? शुद्ध करून घ्या. 24 कॅरेट सोनं आहे, 1 तोळाचं काय अंगठी आहे, वळ आहे, काय असेल ते पडलंय तिथं. 16 हम्म? शुद्ध करून. म्हणजे कितीही मलिनता असू दे, हात घालून काढणार तुम्ही, हे सांगायचंय मला तुम्हाला. का? कारण दृष्टी त्या शुद्ध सोन्यावर आहे, त्या सोन्याच्या मोलावर आहे. ते द्रव्य असं आहे, ते पवित्र आहे, शुद्ध आहे आणि ते कधीच मलिन होत नाही, ह्याचं भावभासन आहे तुम्हाला. मग तसं म्हणलं की हा जीव किती किती गटारीत पडलाय हो. हे सगळे एक एक शरीर म्हणजे एक एक गटार आहेत, एक एक द्वार आपले सगळे म्हणजे एक एक गटारी आहेत. मग इतक्या मलिनतेमध्ये पडलेला हा जीव काय करायचं? सोडून पुढं जायचं? सोन्याला सोडणार नाही, पण जीवाला सोडतोय. म्हणून सांगतायत कुठल्याही, ते म्हणलं ना, कुठल्याही पॅकिंगमध्ये असू देत ते सोनं, तरी सुद्धा सोन्याचं मोल ते अनमोल असतं. मग तसं हा जीव सुद्धा कुठल्याही शरीरात जाऊ दे, त्या शरीराचा मोह नाही करायचा आहे. जीव जो आहे तो त्यापासून भिन्न आहे ह्याची भावभासना करायची आहे. म्हणून म्हटलं अति दुर्गंध पावन सोय मूर्ख प्रीती बढावे. कोण 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 अजून प्रीती करताय? तर मूर्ख जीव आहे तो त्या शरीराची प्रीती करतो. जो प्रीती करतो तो मूर्ख आहे. का? कारण देह कसा आहे हो? विनश्वर आहे. म्हणून म्हटलं ना, त्यांनी एकदा जावा कुठं? हॉस्पिटलमध्ये भेट द्यायची, चांगले असताना जावा आणि फक्त तिथले पेशंट बघा म्हणून सांगितलं. कशासाठी? शरीर कसं आहे दिसतं. हां, म्हणजे त्यांना त्या शरीराच्या निमित्तात किती त्रास आहे, किती आकुलता आहे, किती दुःख आहे हे समजतं. तर त्या शरीराचं जे काही रूप प्रगट झालेलं असतं बहिरंगातनं, ते दिसलं तरी सुद्धा वैराग्य होईल की आपल्याला असलं या शरीरामध्ये मोह करायचा नाही, हे शरीर आपलं नाहीच. देह विनाशी जीव विनाशी. जीव कसा आहे? अविनाशी आहे, नित्य स्वरूप आहे आणि देह नियमाने विनश्वर आहे. म्हणून सांगतायत त्याचा तुम्ही मोह करू नका. काय काय करतं सांगा या शरीराच्या साठी? शरीरासाठी काय काय करतो आपण? खाऊ घालतो, सजवतो, खाऊ पिऊ घालतो. बर, साधं साधं सांगू नका, जरा साथ जावा की. आता सूक्ष्म सांगा, सूक्ष्म. शरीरासाठी आपण काय करतो? पुढं जावा जरा. आता क्रोध कशा आहे ते पण करतोच. कशाय करतो अजून? बोला. असं नको, असं नको. काय करतो शरीरासाठी? काय करतो? काय नाही करायला पाहिजे ते काय करतो? शरीर टिकावं म्हणून औषध पाणी अशुद्ध घेतो. जरा असं जावा की, आता पुढे जावा, हे सांगायला लागले. औषध पाणी करतो. अजून काय बोलताय? काय सविनय भाई ऐकू येत नाही तुमचं. कशाय करतो? तप आराधना तपासाठी आपण पुष्ट बनवतो शरीराला. होय, ते शाणा माणूस झाला हो. हे इथं मोही माणूस सांगायला लागले, जो मूढ आहे, जो मूर्ख आहे. तर तो काय करतोय? त्याच्यासाठी सांगितलं की या शरीरासाठी हा जीव सगळे विभाव करतो. जेवढे काय तुम्ही विभाव सांगितलेत ना शास्त्रामध्ये, काय म्हणायचं ते, शरीराच्याच निमित्तात सगळे गुणस्थान आहेत, मार्गणास्थान आहेत, सगळे काय म्हणायचं, जे चढतोय पडतोय सगळं शरीराच्या मोहाच्या निमित्तात आहे. कशाय आहेत, नो कशाय आहेत. शरीर पाहिजे ना. पाहिजे नव्हे, पाहिजे म्हणून मिळणार नाही. शरीर आहे ते सहाय्यक आहे ना शरीर आपल्याला. सहाय्यक असू दे की, पण सहाय्यक असं विचार नाहीये तुमचा. कसा विचार असतोय? शरीरच मी, शरीराने करतोय साधना, तीच माझी साधना. ऍक्च्युली त्याला झुंपायचंय फक्त आपल्याला. जसं म्हणलं, तुम्हाला इथून मंदिरात जायचंय किंवा कुठं क्षेत्रावर जायचंय आणि तुम्ही कशाचं सहाय्य घेतलंय हो? एका
गाडीचं सहाय्य घेतलंय, एखादं काय ट्रेन म्हणा प्लेन म्हणा त्याचं सहाय्य घेऊन गेलाय तिथंपर्यंत. काय करता गेल्यावर बरं. सोडून देतो. त्याला धरून बसत नाही आपण, त्याला सोडतोय किंवा ते सोडायचंय याच विचाराने त्यात बसलोय. मग असा आहे का विचार जेव्हा आपण या शरीरामध्ये बसलोय धर्म करतोय तेव्हा आपण शरीरासकट बसलोय देवाच्या समोर आणि मानतोय काय मी करतोय धर्म. ऍक्च्युली सगळं कुठं आहे जोडलेला विचार शरीरामध्ये. भावनेची. म्हणून सांगतायत काय त्या शरीराच्या निमित्तात सगळे विभाव करतोय, सगळे कषाय करतोय, मोह करतोय, आसक्ती, ममत्व, एकत्व, सगळे 12 भावनांच्या विरुद्ध भावना आहेत ना त्या सगळ्या करतोय. म्हणजे सगळ्या 12 भावना आपल्याला त्या शरीरातून सोडवण्यासाठी सांगतायत. सगळ्या या संसार चक्रातून विभावातून सोडवण्यासाठी 12 भावना सांगितल्यात. पण शरीराला धरून आपण सगळ्या त्या भावना करतोय. म्हणजे मी शरीर, माझं शरीर. हा पहिलं माठ पालता घातला, आता वरचे माठ कसे बसणार हो? सरळ बसवा. बरंच नाही. चॅलेंज आहे तुम्हाला मग. तसं बसू शकत नाही. म्हणून सांगतायत काय करा, हा शरीराला भिन्न जाणा, शरीरापासून भिन्न अनुभव करा स्वतःला. तर त्यासाठी इथं काय सांगितलं की जे काय मुनिराजांची तपस्या सांगितली नाही तर त्या शरीरापासून दृष्टी हटवली आहे. म्हणून तर ते जरी डोक्यावर शेगडी ठेवली आहे, जरी त्यांनी छेदलंय त्या शरीराला, त्या काय म्हणायचं बाणांनी छिन्न भिन्न करून टाकलंय, तरी सुद्धा त्या शरीराकडे नाही आहे ना उपयोग. म्हणून तर ते स्थिर राहू शकले. म्हणून सांगता तिथं काय करा, जसं कोण होता पार्श्वनाथांचा जीव आणि कमठाचा जीव. असं काय केलं पार्श्वनाथांनी आणि कमठांनी जेव्हा अनेक भवापर्यंत जे काय त्यांचं वैर फेडत राहिले का, हा ना, पण काय झालं होतं म्हणजे कमठाची काय काय चुकीची बुद्धी झाली हे मला सांगा. हा असू दे की नाही मला काय सांगायचंय, बरं जाऊ देत. पार्श्वनाथ आणि कमठ सोडा. दुसरं कोण उदाहरण आहे, चिलाती आणि सुभद्रा. माहित आहेत, चिलातीनी सुभद्रेला मारलं होतं आणि तो जाऊन दीक्षा घेतो चिलाती, हे माहिती आहे गोष्ट. तर ते सुभद्रेचा जीव झाला व्यंतर आणि त्यांनी चिलातीवर उपसर्ग केला. का केला हो? पण काय झालं, काय त्याची काय चूक झाली हे मला पाहिजे. तिच्यावर मोहित झालेलो म्हणजे द्वेष बुद्धी मारलं मला म्हणून वैर. हा म्हणजे सुभद्रेनी काय मानलं, शरीराचा घात करणारा तो तर माझाच घात केला असं मला सांगायचंय. म्हणजे काय केलं, उपसर्ग जे काय होत आहेत ना, मुनींवर उपसर्ग झाल्यावर मुनींनी हा नाही विचार केला की शरीराला हा मारतोय म्हणजे मला मारतोय. पण जे कोणी वैर धरले तर त्यांचा हा विचार काय कळलं सांग, सुभद्रेवर तो आसक्त झाला आणि ती कोणाला दुसऱ्याला मिळू नये म्हणून चिलातीने तिचा घात केला, तिला मारून टाकलं. मिळत नाही तर दुसऱ्या आणि मग तो गेला समोशरणामध्ये आणि तिथं जाऊन भगवंतांसमोर प्रतिक्रमण पश्चाताप केला, प्रायश्चित्त घेतलं, वैराग्य झालं, दीक्षा घेतली. आणि मुनीहून तिथं तपस्या करत असताना इकडं ही सुभद्रा मरून व्यंतरी झाली. व्यंतर झाला का काय, देवदेवी काहीतरी झाला. आणि मग जिथं ते तपस्येला उभारले होते तिथं जाऊन या व्यंतरीने काय केलं, व्यंतराने त्यांच्यावर उपसर्ग केला. म्हणजे मोठे मोठे कीट पडे तन तो भी निजगुण राहता घेतलंय ना त्यांनी. पुत्र चिलाती किती 43 आहे. पुत्र चिलाती नामा मुनि को वैरी ने तन घाता, मोटे मोटे कीट पडे तन तापर निज गुण राता, यह उपसर्ग सयोधर थिरता, आराधन चितधारी, तो तुमरे जिय कौन दुख है, मृत्यु महोत्सव भारी. तो चिलाती मुनी झाला
मुनी झाल्यावर ते तपस्या करायसाठी उभारले, तर त्यांचा वैरी म्हणजे हा सुभद्रेचा जीव, त्यांनी काय केलं, असं रूप घेतलं की मोठे मोठे किडे म्हणा किंवा काय असं पक्षी म्हणा, त्या रूपामध्ये त्यांनी स्वतःचं शरीर बनवलं आणि प्रत्येक रोमारोमामध्ये त्यांनी टोची मारल्या. आणि काय म्हणतोय ते करताना उपसर्ग, तुला माझा भोग घ्यायचा होता ना, तर घे म्हणला. म्हणजे तो देव त्या चिलातीला असं उपसर्ग देतोय की सगळीकडं टोचे मारले. पक्षी बनला, तो एक मोठा पक्षी बनला आणि त्या रूपामध्ये त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक प्रदेशावर त्यांनी मोठे मोठे छिद्र पाडले असं म्हणा. आणि मग तो उडून गेला, निघून गेला. तर त्याच्यानंतर कितीतरी दिवस ते उपसर्ग समजून तिथं उभारले ध्यानस्थ चिलाती मुनी, आणि मग त्या शरीरामध्ये किडे पडले, हे सांगायचंय. आणि त्यामुळं ते त्याच्यामध्ये आपली साधना सोडली नाही त्यांनी, हा उपसर्ग समजून त्यांनी त्याच्यामध्ये संलेखना धारण केली, आपलं प्रत्याख्यान करून ते तिथं ध्यानस्थ राहिले आणि त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला. म्हणजे काय सांगायचं होतं, शरीराला ज्यांनी मी मानलं तो वैर धरतो, कारण दुसऱ्यांनी या शरीराला त्रास दिला तर तो माझा वैरी. म्हणजे कोणी कोणाचा वैर केलं सांगा, शरीर जे माझं नाही आहे त्याचा दुसरा कोणी वैरी असताना माझा वैरी त्याला मानलं, तर अशा भवाभवामध्ये आपल्याला काय म्हणायचं, परिणाम फेडत राहावं लागणार, वैर बांधून राहावं लागणार, शत्रुता फेडत राहावं लागणार. तसेच केले ते पार्श्वनाथाची. ते सांगायचं होतं, ते तिकडं समजलं नाही म्हणून तुम्हाला मी हे उदाहरण दिलं. कमठानी काय केलं, कमठानी आपल्या शरीराला त्रास झाला म्हणजे मला त्रास झाला हे मानलं ना. म्हणजे जे काय त्या गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढलं होतं, गावकऱ्यांनी आळ घातले होते, पण पार्श्वनाथांवर गेला सगळा आळ त्यांचा, आणि मग त्यांना तो त्रास देऊ लागला. म्हणजे सांगायचंय की वैर कोणाशी असतं आपलं, जो या शरीराला दुःख देतो तो माझा वैरी. म्हणजेच काय झाली मान्यता, शरीर म्हणजे मी, आणि त्या शरीराचं सुख ते माझं सुख. मग याच भवात नाही तर परभवात सुद्धा वैर फेडत राहतो. कसं, जाणार नरकामध्ये आणि तिथं भेटल्यावर काय होणार हो, नियमाने वैर काढणार. पूर्वीचा हा कोणीतरी वैरी आहे, मग त्याच्याशी तिथं वाद घालणार, भांडणार, एकमेकांना मारणार. आणि समजा देव झाला तर असं सुभद्रेसारखं परभवातून इथं येईल आणि पुन्हा शत्रुता काढेल. काय समजलं, म्हणून कोणाशी अति आसक्ती नको, मोह नको, एकत्व नको. बस ते जीव आहेत म्हणून सांगितलं आज दुपारी, काय सगळ्यांना पाहताना किंवा कुठलीही वस्तू जाणताना अनेकांतात्मक जाणतो का. काय सांगितलं चिलना काकी, समजलं का? काय बघा कसं बघितलं, माझ्याकडे कसं बघायला सांगा. माझ्याकडे बघू नका. जे काय समोर आहे तर ती वस्तू अनेकांतात्मक पहा हे सांगितलं ना. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इथं शरीर पाहताय समोर तर स्त्री आहे, मुलगी आहे असं दिसणार, पण तिथं जीव आहे ही दृष्टी पाहिजे, तर अनेकांत स्वरूप तुम्हाला समजलं. म्हणजे तिकडं पर्याय दृष्टीने आणि द्रव्य दृष्टीने दोन्ही पाहण्याची दृष्टी पाहिजे, तर तुम्हाला सम्यक ज्ञान आहे हे सिद्ध होणार. एका दृष्टीने बघिता म्हणून मोह होतो. म्हणजे हे शरीर मी आहे हे बघता तेव्हा अनेकांत राहिला का तुमच्या ज्ञानामध्ये, मानता तेव्हा, पाहता नव्हे मानता तेव्हा. जेव्हा तशी मान्यता असते त्यावेळेस तिथं नियमाने मोही होतो हा जीव. म्हणून सांगितलं अनेकांतात्मक दृष्टी म्हणजे प्रत्येक वस्तूला द्रव्य रूपाने पण पहा आणि पर्याय रूपाने पण पहा, किंवा त्याचं खरं रूप काय आहे आणि तुम्हाला जे व्यवहाराने दिसतंय ते रूप काय आहे, अशा दोन्ही रूपाने वस्तूकडे पहा. जसं माझ्या समोर माझी आई आहे, मग त्याला मी आई म्हणून पाहत असताना व्यवहार आहे, पण जीव म्हणून पाहत असताना तो निश्चय आहे. मग असं कुठल्याही वस्तूकडे, आता ही वस्तू माझ्यासमोर पुस्तक आहे, सांगा अनेकांतात्मक कसं जाणताय आणि एकांतात्मक कसं जाणताय. शास्त्र आहे म्हणजे आणि कामकांचं बनलेलं देणार आहे आणि ज्ञान देणार आहे. काय चिलना काकी, शास्त्राला जाणताना अनेकांत दृष्टी कशी,
माझं शास्त्र आहे ते. आणि त्याच्यामध्ये बरे काय काय दृष्टीने ते सांगितलेलं शास्त्र आहे. आहे, स्कंद आहे. दृष्टीने पुद्गल परमाणू आहे, स्कंद आहे. हा. बरोबर, स्कंद आहे असं जाणलं तर व्यवहार झाला, आणि पुद्गल आहे असं जाणलं तर निश्चय झाला. द्रव्य दृष्टी झाली. द्रव्य दृष्टीने पाहिलं असं म्हटलं, त्यातली शुद्ध दृष्टी दिसू दे ना प्रत्येकातली, तर कशाय होणार नाहीत, मोह होणार नाही. या मोहाचा अंत त्याच वेळी होणार जेव्हा दृष्टीमध्ये समीचीनता येणार. म्हणून तसं बाहेर कोणाला पाहायला जाऊ नका, जाऊ देत स्वतःच्या जीवाला आपल्या ज्ञान दृष्टीने पहा, तर आपल्यातले सगळे विभाव नष्ट होतील, आपली दृष्टी समीचीन होणार. आणि त्याच्या निमित्तात सांगितलं या सगळ्या भवपरिवर्तनाचा अंत होणार. शरीराच्या मोहापोटी हा जीव अनेक वैरी बनवतो. याच भवात नाही तर परभवातून सुद्धा शत्रुता काढण्यासाठी पूर्वसंयोगामध्ये जाऊन भेटतो. एका शरीराने दुसऱ्या शरीराला मारले होते, पण त्यात मलाच मारले, मलाच त्रास दिला असे मानून भवाभवामध्ये ते वैर फेडत राहतो. सीतेचं आणि रावणाचं तसंच आहे की भावाभावामध्ये त्यांचं सीता मिळाली म्हणून. म्हणून सांगितलं की शरीराचं, आता काय म्हणलं मी, जे आता हे 5-7 श्लोक झाले ना पहिले, असं चिंतन झालं होतं की प्रत्येक श्लोकामध्ये भावना घटवायच्या. कुठल्या कुठल्या भावना कुठं घटतात. जसं या श्लोकात कुठली भावना घटते सांगा, 12 भावनापैकी अशुची भावना. शरीराचं अजून अशुची. आता हे वपू म्हणून तुम्ही शरीराचं सांगताय, अजून पुढे आहेत ना, वपुर गृहम धनम दारा पुत्र मित्र शत्रू, हे सगळे सर्वथा अन्य स्वभावाले आहेत. अन्यत्व. हा, अन्यत्व भावना घडते. अजून संसार भावना पण आहेत. संसार भावना, संसारामध्ये भेटते. ठीक आहे, संसार भावना. अजून सगळे 12 भावना घटवणार तुम्ही घटवायचं म्हणलं तर. म्हणजे म्हणायचंय की तिथं त्याच्याविषयी आसक्ती झाली, आश्रव भावना झाली, वैराग्य झालं तर संवर भावना झाली, निर्जरा भावना झाली. पण अनित्य भावना पहिल्यांदा म्हणायचं होतं मला. अनित्य भावना म्हणजे अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, ह्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये लावू शकतो. म्हणजे सांगतात की त्या सगळ्या गोष्टींमधून, त्या सगळ्या मोहाच्या स्थानामधून आपल्याला आपला उपयोग काढायचा आहे. निर्मोहता तिथून प्रगट करायची. म्हणजे त्यांना सांगावं लागलं आचार्यांना हे श्लोक की तुमचा मोह कुठं कुठं पसरलाय. आपल्याला ते सुद्धा परिचय नाही आहे का मोह कशात आहे? नाही आहेच म्हणतोय आपण. आणि म्हणून कशात आहे हे सांगायसाठी त्यांना सगळे ते नावं सांगावी लागली. वपुर गृहम धनम दाराहा पुत्रा मित्रा आणि शत्रवः, या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझा मोह घालतोय. म्हणून सांगतायत त्या मोहाला नष्ट करा, त्या मोहापासून स्वतःला भिन्न जाणा. शरीरापासून भिन्न जाणायचं तर आता बालवाडीचं ज्ञान झालं. मग काय करायचं? शरीर माझं हे जे भाव आहेत ना, त्या भावापासून भिन्न जाणं स्वतःला. काय कळलंय? शरीर माझं आहे या भावापासून भिन्न. म्हणजे परिणाम आहेत ना जे माझे, त्या परिणामांना जोडलंय आपण स्वतःशी. म्हणून तुम्हाला काय वाचलं आता तू? उच्च गोत्र का बांधला जातो सांग चल. गुणांची स्तुती करणे. भाव आहेत, भाव, हे सांगायचंय मला. उच्च गोत्र, तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन केलं, डोकं टेकवलं, पूजा केली, भरपूर स्वाध्यायाला सारखं बसला, ध्यान केला म्हणून उच्च गोत्र बांधलं जातं असं नाही. परिणाम कुठं जोडलेत ना त्याच्यानुसार उच्च गोत्राचा बंध होतो. जसं म्हटलं की मनुष्य जर आता इथं नीच कुलीन असेल, कुठल्या तरी काय म्हणायचं आता, चांडाळ होता, चांडाळ जातीत जन्मला म्हणजे नीच कुलीन आहे. मग तो गेला कुठं? देवगतीला गेला का? परिणाम बघा ना, भाव सांगायचे मला ते की इथं जरी नीच कुलीन आहे तरी सुद्धा उच्च गोत्र बांधण्यासाठी करण्याचे जे परिणाम आहेत, जे भाव आहेत ना, ते कारण आहेत. आणि त्या भावाने उद्धार होतो. मग तेच भाव आपण काय करतोय? कशासाठी सांगितलं मी? काय सांगत होते? हा, शरीर मी आहे हे भाव आहेत ना, या भावाला तोडायचंय, शरीराला नाही तोडायचं. म्हणून म्हणतायत की ह्या भावानेच आपण भवामध्ये अडकतोय. काय म्हणले बाबा?
ह्या भावामुळे कुठल्या भावाने? शरीर मोठ्या भावाने का छोट्या भावाने? शरीर शरीर माझे म्हणजे जे भाव आहेत ना, परिणाम आहेत, हे शरीराने आपल्याला भावपरिवर्तन नाही झालं. शरीरामध्ये जे भाव आहेत ना, त्या भावनेने आपण भावपरिवर्तनात अडकतोय. मग जसं म्हटलं की पुढे येणार आहे ते धन वगैरे सगळं माझं, हे परिणाम आहेत, हे तुम्हाला दुःख देणार आहेत. मग तसं ते आम्हा सांगतात नेहमी काय, ते उंदीर असतं, उंदीर काय करतं? नाही थांबा. पैसा तोंडात धरून. हां, पैसा धरून धरून त्या बिळात सेठजीचे सेठजी पैसे मोजायला बसलेले असतात, तर तिथले गिन्या काय म्हणतात, कॉईन असतात ना, ते एक एक कॉईन गपचूप आणून ते आपल्या बिळात ठेवत होतं. ते गोळा करते. आणि असं करत करत 19 कॉईन त्यांनी आणून ठेवल्या. आणि मग सेठजींना कळलं ना की हे कुठं चाललंय. आणि मग ते 20वी कॉईन घेऊन जात असताना त्यांनी बघितलं की त्याच्या बिळात चाललाय. तर त्यांनी बिळात हात घालून 19 कॉईन काढून घेतल्या. आणि हा जाऊन बघितपर्यंत तिथं कॉईन नाहीत. म्हटलं तर माझे पैसे गेले. या भावनेनी त्या उंदराने त्या बिळाला चक्कर मारून मारून आपले प्राण सोडले. काय झालं सांगा? धन त्याच्या किती उपयोगाचं ते मला सांगा. पैसा त्याला काहीच हं? काही उपयोग म्हणजे ते जाऊन बाजारामध्ये काय आणणार होता, काय खरेदी करून आपलं मस्त मजा करणार होता, कायच नाही. shopping करणार. काय म्हणायचं, चूल्हे को चिंधी मिली बन गया बजाज असं म्हटलं जाते त्यांच्या लँग्वेजमध्ये. साधी चिंधी मिळाली तर त्याला वाटतं की मी कपड्याचा व्यापारी झालो. म्हणजे कशाचं काय, त्या परिणामांनी तो त्याच्यामध्ये अडकतो हे सांगायचं आहे. म्हणून म्हटलं की आपण पण कशा कशात परिणाम अडकवलेत ना, तेवढे फक्त भाव बदला. लय आपल्याला काय सोडायला जमत नाही आहे किंवा आपण अजून दीक्षा घेत नाही आहे ना, ज्याच्यात आपला उपयोग जास्त अडकतोय तेवढे परिणाम बदला फक्त. आणि तेवढं जिंकायचं आहे आपल्याला. काय जिंकायचं सांगा? परिणामाचे भाव काय परिणाम, कशात अडकले ते सांगा. पंचेचाळीस असलं नको, ढोबळ नको. माझे परिणाम या विषयात अडकलेले आहेत असं मला स्पेसिफिक सांगा. रोहिणी काकी. मुलाबाळात अडकले असं मुलाबाळात अडकलेत. बरं. नातू मिळालं. नातूत अडकले. तूप काय म्हणायचं, साय. कशात अडकले? नाही तरी प्रयत्न करते, तो पण एक जीवच आहे सतत आणायचा, पण तरी कधीतरी घसरतो बाहेर. असंच सांगितले मी आता ना की आम्हांकडे आले होते एक जण प्रतिक्रमणाला आणि त्यांचा मुलगा आत्ताच ॲक्सिडेंटमध्ये वारलाय. आणि मोठा मुलगा, त्यामुळं काय म्हणायचं 18-19 वर्षाचा मुलगा जर हातातून गेला म्हणल्यावर त्या आईला कसं फील होत असणार आहे. आणि ती ज्ञानी आहे, काय म्हणायचं, स्टेबल आहे, पण तरीसुद्धा हे उद्रेक येतात सतत की माझा मुलगा तो गेला. मग तिला माताजींनी केलं स्थिर की आपला उपयोग बदला किंवा त्याचं आयुष्य तेवढं होतं, आपला संयोग तेवढा होता, एवढे भाव करा, एवढं जाणा. पण काय विचार, ती म्हणाली की मला हे सगळं समजते, सगळं आठवतंय, पण परत परत तेच विचार येतात, परत डोळ्यात अश्रू येतात. काय झालं बाबा, काय चुकलं? मुलगा गेला, चुकलं ना. आणि आपण मान्यता माझा मुलगा भाव हे सांगायचंय ना, ते भाव जे त्याच्याशी जोडले तेवढेच तोडा. ज्या समयाला तुटणार त्या समयाला. आता जेवायला बसल्यावर किती वेळ तुम्ही रडत बसणार? जेवायला बसल्यावर आठवलं नाही जेव्हा की तो गेलाय, त्यावेळेस तुम्ही जेवण करू शकताय. म्हणजे उपयोग बदलल्यावर झालाय ना तिथं परिणाम त्याचा. असंच आहे मग, ज्या ज्या गोष्टीमध्ये आपला मोह जातोय, ज्याच्या निमित्तात आपल्याला कशाय होतात, त्रास होतो, तर त्या गोष्टीमध्ये समजून घ्या आपला मोह अधिक अडकलाय, आपले परिणाम अडकलेत आणि त्याला आपल्याला दूर करायला पाहिजे. म्हणून तर मुनिराज काय करतात, म्हटलं काय ते रसपरित्याग, विविक्त शय्यासन, काय आहे ते, कशाला म्हणायचं, सगळे तप आहेत ना. एक विविक्त शय्यासन म्हणजे जाऊन ते एकांतामध्ये जाऊन साधना करतात. किंवा शरीर काय म्हणायचं, अनशन औमोदर्य वृत्ती परिसंख्यान रसपरित्याग. काय क्लेश, काय क्लेश म्हणजे काय, काय करतात म्हणजे असं खडबडीत जमिनीवर झोपायचं अजून? किंवा
उन्हात हा ध्यानाला ते बसायचं. सांगितलं ना, पर्वताच्या टोकावर जाऊन ध्यानाला उभारतील पावसाळ्यात कडक उन्हामध्ये. का बरं? झाडाखाली बसे का बरं? ते जरी पाऊस पडला वरून तरी पण शरीर शरीरापासून जेवढं दूर शरीराला आहेत. माझा ह्याच्यात एकत्व आहे ना, ह्याचा मोह आहे, तर याला त्रास दिल्यावर मी किती स्थिर राहू शकतो हे पाहण्यासाठी. आणि ज्याला ती शक्ती असते ना त्यांनीच ते करायला पाहिजे. मला नाही आहे शक्ती आणि मी जाऊन उभारले जाऊन तिथं, तर अजून मोह होणार त्याचा. का? ते त्रास देणार आहे. मग ज्याला त्याचं भेदविज्ञानाचं बळ वाढलंय ना, तर तोच जीव हे काय क्लेश तप करू शकतो. म्हणजे असं तुम्ही काय करताय हो, मोह वाढवायचे कार्य करताय. सगळे भाव, सगळ्या क्रिया, सगळं जे काय दिवसभरात करताय ना, त्याच्या निमित्तात विचार करा ना, मोह वाढतोय का कमी होतोय शरीराशी. वाढतोच की. आपण जोपर्यंत समताभाव ठेवत नाही तोपर्यंत वाढतच राहणार. म्हणजे करणार तुम्ही, जेवण करणार, झोपणार, पण त्याच्या निमित्तात धर्माची वृद्धी होतीये का मोहाची वृद्धी होते एवढं तर तपासा की. काय म्हणले? मोहाची वृत्ती. काय म्हणजे आनंदाने सांगतोय आपण मोहाची वृद्धी होतीये, आता मी जे काय होते करू? ते सांगा मला. मग करायला पाहिजे का नको? काय मग समजतंय तरी पण काय उपयोग, आपण त्याच पथवर जाऊन. मग काय समजलं आपल्याला? मोहाची वृत्ती करायला नको, मोह करायला नको. म्हणजे शब्दात राहू नका, पुढं जावा. मी जेवताना तर एकदा तरी वाटलं का आपल्याला की मी जेवणार नाहीये, जाणणार आहे. मग हे प्रयत्न करायला पाहिजेत. आपल्याला जे समजलं ते आपल्या जीवनात उतरवायला पाहिजे, तर कुठं तर तो मोह संपणार. नाही तर हे शब्द छोटा आहे मोह, पण त्याचं फळ, त्याचं रूप, त्याचं काय म्हणायचं भयंकर आहे. जे मिळणार ते दुःख म्हणा, ते त्रास म्हणा. त्या मोहाच्या निमित्तात अनेकांची दुर्दशा झाली. म्हणून सगळ्यात पहिला मोह सोडा आपल्या शरीराचा, आपल्या त्या शरीराबद्दलच्या आसक्तीचा. जेवढ्या लवकर तो मोह सुटणार तेवढ्या लवकर सुखी जीवन जगू शकणार, अन्यथा नाही. म्हणून स्वतःला जाणा. हा मी शरीर रहित, शरीराच्या मोहाने रहित, शरीराच्या आसक्तीने सर्वथा रहितच आहे. मी जीव आहे, शरीर नाही. मी ज्ञानमय आहे, मोहमय नाहीच. अनुभव करा. शब्दांच्या पलीकडे भाव जो आहे, वाच्य आहे, त्याला धरा. स्वतःला चेतनमय पहा. शरीर जड आहे, त्यापासून भिन्न मी निर्मोह आत्मा ज्ञानरूप आहे. या जगात माझा कोणीही मित्र नाही, शत्रू नाही. कोणीही स्व नाही, पर नाही. कोणीही इष्ट नाही, अनिष्ट नाही. त्यांच्याविषयी मला मोह नाहीच. सर्वांना जाणणारा मी न्यायक जीव आहेच. पवित्र स्वरूपोऽहम्. सिद्धोऽहम्. विसर. नमो